week we studied about the patience. मागच्या आठवड्यात आम्ही धीर संयमाबद्दल शिकलो प्रियांनो. So this week let us continue the same topic. या वेळेस देखील आपण तोच विषय पुढे घेऊन जात आहे. It's a very important subject and it's a very big subject. खूप मोठा विषय आहे हा. खूप विस्तारित स्वरूपात शिकवणं गरजेचं आहे प्रियांनो. Let us read from the book of Psalm 27 verse 14. लूक Psalm स्तोत्रसंहिता 27 आपण पाहूया त्याचे 14वे वचन काय सांगते बघा. Here Bible says, Psalm 27 verse 14, इथे स्तोत्रसंहिता 27:14 वचन सांगत आहे, wait on the Lord, be of good courage, and he shall strengthen thine heart. Wait, I say, on the Lord. बघा वचन म्हणतं आहे स्तोत्रसंहिता 27:14, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. James chapter 1 verse 4. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 4थे वचन. James 1:4 says, but let patience have her perfect work, that you may be perfect and entire, wanting nothing. बघा याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 4थे वचन सांगत आहे की धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. Let's close our eyes and pray. या आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. Loving Father God, we come to you. प्रेमळ स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. Today, one more time we want to hear from you. आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्याकडून काहीतरी ऐकू इच्छितो पिता. You send your words in our lives, तुझे वचन तू आमच्या जीवनावर पाठव पिता, because your words create life. कारण तुझे शब्द, तुझे वचन जीवन निर्माण करते पिता. Your words will change the circumstances. कारण तुझे वचन आमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती बदलून टाकण्यास समर्थ आहे. Your words will bring healings in our lives. तुझे वचन आमच्या जीवनामध्ये आरोग्य घेऊन येते पिता. I commit all of our hearts into your hands. आमच्या प्रत्येकाचे अंतःकरण मी तुझ्या हातामध्ये सोपवतो पिता. That all the words I am speaking today may enter our hearts. आणि जे काही आम्ही आज वचन ऐकणार ते आमच्या अंतःकरणाच्या आत खोल जाऊ दे पिता. May it bear 100% fruits आणि त्यांनी 100% फळ द्यावं यासाठी मी प्रार्थना and करतो. strengthen us. In Jesus' name we pray. आणि तू मला याच्यामध्ये शक्तिशाली बनव पिता, हीच आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन, आमेन. In one shopping mall, a man was carrying a baby in the shopping cart. बघा एक मनुष्य एका शॉपिंग मॉलमध्ये गेला होता आणि तिथे त्याने आपल्या बाळाला त्या शॉपिंगच्या बास्केटवर बसवलं होतं. And he was pushing the child. आणि हळूहळू ती गाडी तो पुढे पुढे ढकलत होता प्रिया. And that baby started crying. आणि ते बाळ रडू लागलं अचानक. This man said, तो माणूस म्हणाला, calm down, Albert, calm down. शांत हो अल्बर्ट, शांत हो. And again he started pushing the child. आणि तो पुन्हा त्या बाळाला तसेच त्या शॉपिंग कार्ट बास्केट मधून पुढे घेऊ लागला. And the baby started crying more. आणि मग ते बाळ जरा जास्तच मोठ्याने रडू लागलं. Again this man said, calm down, Albert. मग तो म्हणाला की पुन्हा तो माणूस आपल्या बाळाला म्हणाला, बाळा शांत हो, रडू नकोस तू. And one lady was observing him. आणि एक स्त्री हे सर्व काही पाहत होती. She came to him and said, आणि ती त्या पुरुषाजवळ येऊन त्याला म्हणाली, she said, sir, you are a man of patience. मग ती म्हणाली, सर तुम्हामध्ये किती धीर आहे. You are bearing that child. तुम्ही एका लहान बाळाला किती सुंदररित्या धीराने संयमाने हाताळत आहात. Your Albert is very cute. तुमचा अल्बर्ट बाळ हे खूप सुंदर दिसतं. Then that man said, मग तो म्हणाला, I am the Albert, तर तो म्हणाला, मीच तो अल्बर्ट आहे, not the baby. बाळाचं नाव अल्बर्ट नाहीये. He was telling to himself, calm down. तो स्वतःला सांगत होता की अल्बर्ट तू शांत हो. So we need to say that many times to ourselves. आणि या गोष्टीला आम्ही आमच्या स्वतःला सांगितलं पाहिजे सतत. When we lose our patience, जिथे आम्ही आमचे संयमाला गमावतो, धीर आमचा सुटतो प्रियांनो, we need to control ourselves. आमच्या स्वतःला आम्ही नियंत्रण केलं पाहिजे. There is today's modern Christians pray like this. आजच्या आधुनिक ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना अशा आहेत. Dear God, I pray for patience.
हे प्रिय देवा, मी धीरासाठी प्रार्थना करत आहे. Give me patience. मला धीर धरण्यास सहाय्य कर. But right now you give me. पण आत्ताच तुम्हाला लगेच दे. See how is our prayer. ही कसली प्रार्थना म्हणायची? We want prayer, we want patience, but now we don't have patience. आणि आम्हाला सांगितलंय की आम्हाला धीर पाहिजे आणि परमेश्वराला मी प्रार्थना करतो की मला धीर दे, पण तो लगेच पाहिजे. That is how we are. असे आम्ही आहोत. So what is the meaning of patience? आता या संयमाचा अर्थ काय आहे? Let us repeat it one more time. It says, able to accept or tolerate delays, problems or suffering without becoming annoyed or anxious. पुन्हा एकदा आपण त्याची व्याख्या बघूया. निराश किंवा चिंताग्रस्त न होता विलंब, समस्या किंवा दुःख स्वीकारण्यास किंवा सहन करण्यास आपण सक्षम असणे याला म्हणतात संयम. So you can tolerate delays. बघा, तुम्ही विलंबाला सहन करता. You can tolerate problems. तुमच्या जीवनातल्या येणाऱ्या समस्यांना देखील तुम्ही सहन करता. You can tolerate sufferings तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाला देखील सहन करता. without being annoyed or anxious. कोणत्याही प्रकारे चिंताग्रस्त किंवा निराश न होता तुम्ही हे करता. So that quality, that ability is called patience. आणि या क्षमतेला संयम म्हणतात. ही क्षमता ज्यांच्यामध्ये आहे त्याला संयमी म्हणतात. In Bible knowledge commentary, बायबलच्या शब्दसंग्रहामध्ये it says like this. असं म्हटलेलं आहे, Patience is the quality of forbearance under provocation. हे चुकीच्या पद्धतीने वागलं तरीही प्रतिशोध घेण्याचा कोणताही विचार करत नाही. So it entertains no thoughts of retaliation when wrongfully treated. When somebody treats you wrongfully, then you don't think of retaliating. बघा, ज्या वेळेला तुमच्याबरोबर कुणीतरी खूपच त्रास तुम्हाला देतोय, तुमच्या विरुद्ध वागतोय, तरी देखील तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. प्रतिशोध करत नाही. तुम्ही त्याचा प्रतिशोध करत नाही. Yeah, they are troubling you. ते तुम्हाला त्रास देत आहेत They kept on troubling you आणि always, त्यांचं त्रास देणं सततच झालेलं आहे आता. and you don't retaliate them. पण तरी देखील तुम्ही त्याचा प्रतिशोध घेत नाही. That is patience. याला म्हणतात संयम. So it says quality of forbearance, सहन करण्याची स्वभाव. बघा, याला म्हणतात सहन करण्याची क्षमता किंवा स्वभाव. Under provocation, somebody is provoking you. आणि तुम्हाला कुणीतरी चिडवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही रागात प्रतिसाद द्यावा, काहीतरी बिघडवावं, तरीही तुम्ही शांत बसताय आणि त्या व्यक्तीच्या मनासारखं होऊ देत नाही. These things happens at our own home many times. ह्या गोष्टी आमच्या घरात दररोज घडतात. Many times we provoke each other. आणि आम्ही बरेचदा एकमेकांना चिडलीच पाडतो. Some situations in our lives, they make us to provoke. काही अशा परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात की आम्हाला राग करू वाटत असतो, काहीतरी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. Sometimes husband will provoke wife, or wife and the family will provoke the man. कधी कधी पत्नी आपल्या पतीला चिडीस आणते, त्याला राग आणण्याचा प्रयत्न करते. कधी कधी पत्नी आपल्या पतीला असं करत असते. So because of that, the whole atmosphere will be disturbed. मग तुमच्या घरातलं जे सुंदर मनोरम वातावरण आहे ते सर्व दूषित होऊन जातं. So if we want to have a very beautiful and healthy family, everyone should have this patience. बघा, जर तुम्हाला एक सुंदर कुटुंबाची रचना करायची असेल तर तुम्हाला या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने संयमी असणे खूप गरजेचं आहे. King Saul tried to kill David many times. बघा, शौल राजा कितीतरी वेळेस दाविदाला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता. But David never retaliated. पण दाविदाने त्याला कधी त्याचा प्रतिशोध घेतला नाही. Yes, he suffered, he endured him. त्याने त्याला सहन केलं. त्याच्या प्रत्येक गोष्टीला तो सहन करत होता. And David had many times chance to kill King Saul. दाविदाला कितीतरी अशा संधी मिळाल्या होत्या की त्या संधीमध्ये तो आरामात शौलाला ठार मारू शकत होता. But he didn't do that. पण तरीही त्याने तसं केलं नाहीये. Actually, God has rejected King Saul. बघा, देवाने शौल राजाचा धिक्कार केला होता. David became king. आणि राजा दावीद म्हणून नेमण्यात येणार होतं. But he didn't go and fight for the position. पण दावीद त्या पदासाठी, राजाच्या पदासाठी कधी झुंज देत नव्हता, संघर्ष करत नव्हता. For 20 years, King David was running from one place to another place. 20 वर्ष जवळपास राजा दावीद एका ठिकाणाहून दुसरीकडे पळत होता. Even though he knows God's vision, God's plan.
त्याला माहित होतं की परमेश्वराचे दर्शन त्याच्या जीवनामध्ये काय आहे, ते कसं काम करणार आहे, सगळं माहित असताना देखील तो पळत होता प्रियानो. Then after 20 years, 20 वर्षानंतर people from Jerusalem went to David requesting, David, you become our king. येरुशलेमेतले लोक दाविदाकडे जाऊन म्हणाले, तू आमचा राजा बन. See, if God gives us a vision, if God gives us a plan, and He will do it in His time. बघा, ज्यावेळेला परमेश्वर आम्हाला एखादे दर्शन देतो, एखादा दृष्टांत देतो की मी तुझ्या जीवनाद्वारे अमुक अमुक गोष्टी करू इच्छितो, त्यावेळेला परमेश्वर त्याच्या वेळेनुसार ते पूर्ण करतो. Even though we keep quiet, even though people come against it, but are on right time, God will open right doors and He will do great things in our lives. कितीही मग त्या दर्शनासाठी लोक विरोध करू देत, कितीही तुम्हाला अडखळ करू देत, पण योग्य वेळी परमेश्वराच्या ते दर्शन पूर्ण होणारच असते प्रिया. David is a very great and beautiful example for patience. दावीद ना हा सर्वात सुंदर उदाहरण आहे. संयमी व्यक्तीचं उदाहरण म्हणजे दावीद आहे प्रिया. It is not easy to suffer one man for 20 years. एका व्यक्तीला 20 वर्ष सहन करणं, त्याच्या प्रत्येक डावपेचांना, सापळ्यांना सहन करणं हे अजिबात शक्य नाही, हे अशक्य आहे. Every time King Saul was behind David and David used to run. आणि हा राजा शौल जो होता तो नुसता त्याला ठार मारायचा प्रयत्न करत होता, दररोज वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी घेऊन, आणि दावीद फक्त पळत होता, पण दावीदाने कधी त्याचा प्रतिशोध घेतला नाही प्रिया. We may have this kind of situation in our office or in the family. आमच्या कुटुंबात अशी समस्या असू शकते की कोणीतरी आम्हाला त्रास देत आहे, आमच्या ऑफिसमध्ये असं असू शकते की कोणीतरी आम्हाला खूप त्रास देत आहे, Or it may be in the church. किंवा आपल्या चर्चमध्ये देखील कोणतरी तुम्हाला त्रास देत असेल ज्याचा तुम्हाला अजिबात प्रतिकार करता येत नाहीये. But we should keep on having patience with such kind of पण people. तरी देखील अशा लोकांबरोबर, अशा व्यक्तींबरोबर तुम्हाला सातत्याने, संयमाने पुढे जायचंय प्रिया. If vision is from God, time also will be from God. बघा, जर दर्शन परमेश्वराचं आहे तर त्याला पूर्ण करण्याची वेळ देखील परमेश्वरच ठरवणार. If plan is from God, the same time the time also will be from God. योजना जर परमेश्वराची आहे तर त्या योजनेला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शक्य करण्यास जी वेळ तो नेमेल ती वेळ फक्त परमेश्वरच नेमू शकतो. In the book of Hebrews chapter 5 verse 11, इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय 11 वचन काय म्हणते बघा. Hebrews 5:11, इब्री लोकास पत्र 5वा अध्याय 11 वचन. as you know, we consider blessed those who have persevered. याविषयी आम्हाला पुष्कळ सांगावायचं आहे. इब्री लोकास पत्र याविषयी आम्हास पुष्कळ सांगावायचं आहे. ते तुम्हाला समजावून सांगणं कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. 5:11. इब्री लोकास पत्र 5:11. जेम्स 5:11 सर. Yeah, James. James. याकोबाचे पत्राचा 5वा अध्याय 11 वचन म्हणत आहे, पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकलं आहे. Here is James is telling, याकोबाचे पत्रामध्ये याकोब म्हणतो, we consider blessed those who have persevered. याकोबाच्या पत्रामध्ये याकोब असं म्हणतंय की पहा, ज्यांनी सहन केलं त्यांना आम्ही धन्य मानतो. Persevering or patience shows our blessed nature. बघा, चिकाटी आणि संयम हा आम्हाला आमच्यामध्ये असणारे आशीर्वाद दाखवते प्रिया. Yes, he says, you have heard of Job's perseverance and have seen what the Lord finally brought about. The Lord is full of compassion and mercy. बघा, तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकलं आहे आणि त्याच्याविषयीच्या प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून येते. See, Job was going through really tough time. इयोब त्याच्या जीवनातल्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता. He lost everything. कारण त्याने सर्व काही गमावलं होतं. But he didn't lose patience. पण तरी देखील त्याने संयम मात्र गमावला नव्हता. Patience is more richer than our property. बघा, आमच्या सर्व संपत्तीपेक्षा महाग अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती संयम आहे. Patience is even more valuable than the gold. कोणत्याही सोन्यांपेक्षा मूल्यवान म्हणजे संयम आहे प्रिया. Today you may not have anything, but you should have patience. तुमच्याजवळ आज सगळ्यात मोठी जर कुठली संपत्ती असू शकते तर तो संयम असू शकतो. See, because Job endured patiently,
God इयोबाने showed mercy on him. इयोबाने धीराने सहन केले म्हणून परमेश्वराने त्याच्यावर दया दाखवली. It means याचा अर्थ my patience will release God's patience upon me. बघा, माझा धीर, God's mercy upon me. माझा जो धीर आहे तो परमेश्वराला मला आशीर्वाद द्यायला भाग पाडतो प्रिया. Yes, God will see you are a man of patience. कारण तुम्ही धीराने त्याची वाट पाहत आहात, सहन करत आहात, And God will start releasing His mercy upon आणि you. देव त्याची दया आम्हाला करायला लागतो प्रिया. Hallelujah. Amen. What a powerful character. किती सुंदर हे चरित्र आहे बघा, जो व्यक्ती संयम धरतो. In James 1:4, बघा, याकोबाचे पत्र पहिला अध्याय 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे. James 1:4 says, बघा ते काय म्हणत आहे, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. let patience have her perfect work. बघा, धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या. Patience means, it doesn't mean that silent. बघा, धीर धरणं म्हणजे शांत बसणं असं नाही. Something is happening. काहीतरी घडत असते प्रियांनो. Yes, something is working out. काहीतरी काम होत आहे प्रियांनो. God is there. He is doing continuously for you. आणि तो काहीतरी सातत्याने बॅकग्राऊंड मध्ये तुमच्यासाठी करत आहे. Patience is work. आणि धीर धरणे हे एक काम आहे प्रियानो, किंवा असं म्हणेल ही एक कृती आहे. And patience will make you perfect. आणि धीर तुम्हाला परिपूर्ण बनवतो. Yes, that's what James is explaining here. बघा, याकोब इथं मला हेच सांगत आहे. Patience will make you perfect in that level that you will lack nothing. सॉरी. When once patience become complete, हा, you will not lack anything. बघा, ज्या वेळेला धीराला तुम्ही आपलं कार्य पूर्ण करू येता, त्यावेळेला तुम्ही परिपूर्ण होता आणि तुमच्यासारखा मग दुसरा कोणी उरत नाही. तुम्ही एकमेव असे म्हणता. Yeah, you will not be in lack of anything. You will तुम्हाला not. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही उणे राहणार नाही असं म्हटलेलं आहे. See that is how patience will bring the perfection in our lives. बघा, किती सुंदररित्या आमच्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त होते ज्यावेळेला मी धीर धरतो प्रियानो. Moses lost his patience. मोशेने एक वेळेस आपला धीर गमावला होता. He hit the rock twice. आणि त्याने खडकावर एकदा काठी मारायची होती तर त्याने रागाने 2 वेळा मारली. What happened? काय झालं? He lost his promise to enter in the promised land. इतक्या वर्ष ज्या कनान देशामध्ये, वचनदत्त देशामध्ये त्याला जाण्याचं एक संधी होती, ती त्याने त्या एका कृतीमुळे गमावली प्रिया. We being leaders should have great patience. जे आम्ही स्वतःला पुढारी बनवतो ना, त्याने खूप धीरज असणं गरजेचं आहे, किंवा संयमी असणं गरजेचं आहे. Moses was angry upon people. बघा, मोशेला राग आला ज्या वेळेला तो लोक त्याच्या विरोधात काहीतरी बोलले त्यावेळेला. So many times we also go through such situation. अशा परिस्थितीतून आम्ही प्रत्येक जण जातच असतो. It may be in the family, it may be in our office. कधी कधी ते आमच्या कुटुंबात घडतं, नाहीतर कधी कधी आमच्या कार्यालयामध्ये असं घडतं, ऑफिसमध्ये असं घडतं. But let us not lose patience and let us not lose our blessings. पण कधीही तो संयम तुम्ही गमावू नये ही माझी इच्छा प्रियानो. Moses worked 40 years to enter into Jerusalem. मोशेला 40 वर्ष लागली येरुशलेममध्ये येण्यासाठी, but he couldn't enter because he lost patience. पण तो येऊ शकला नाही कारण त्याने आपला संयम गमावला होता, आपला धीर त्याने गमावला होता. Job's wife lost patience. बघा, इयोबाच्या पत्नीनं देखील कंटाळून आपला धीर सोडला And she gave divorce and she went away. आणि तिने इयोबाला सोडचिठ्ठी दिली आणि ती तिथून निघून गेली. But what happened? पण काय झालं माहिती नाही इयोबाच्या जीवनामध्ये? Later, Job became doubly rich. पण नंतर इयोब दुप्पट श्रीमंत झाला, त्याच्या आधीच्या श्रीमंतीपेक्षाही. पूर्ण देशामध्ये जसा कोणी श्रीमंत नव्हता. We don't see Job's wife in other chapters. बघा, जर तुम्ही बघितलं तुम्हाला कळेल, दुसऱ्या कोणत्याही अध्यायांमध्ये इयोबाच्या पत्नीचा तर उल्लेखच नाही आहे, कारण ती नाहीये तिथं. We see again God blessing him with 10 children. बघा, इयोबाला परत 10 मुलं झाली असं म्हटलेलं आहे. But who is that wife we don't know. पण तिथं असं लिहिलेलं नाही की इयोबाची आता पत्नी तीच होती असं. Job's wife lost patience and her name was removed from other chapters. बघा, त्याच्या पत्नीने, इयोबाच्या पत्नीने आपला धीर गमावला म्हणून दुसऱ्या अध्यायात तिचं नावच नाही. Lot's wife lost patience, she turned back and she became pillar of rock. बघा, लोटाच्या पत्नीला देखील धीर गमावला, ती पुढे बघून चालू शकली, तिने मागे वळली आणि ती मिठाचा खांब बनली. So patience doesn't mean silence. बघा,
धीर धरणं म्हणजे शांत बसणे असा त्याचा अर्थ नाहीये. If you have patience, you will not quit. जर तुम्ही धीर धरताय तर तुम्ही हार मानत नाही. Patience will take you to highest place. बघा, तुम्हाला संयम आहे ना, हा खूप उंचीवरच्या ठिकाणावर घेऊन जातो. You will not get tired and come from halfway. आणि तुम्ही असं करू शकत नाही, अर्ध्या वाटेत गेलोय, कंटाळा आला, मी परत येतो, नाही. See, many people, they could not complete their college because they are impatient. They say, no, I can't do this. They leave their studies. कितीतरी मुलं आपलं महाविद्यालयीन प्रशिक्षण मध्येच सोडतात आणि म्हणतात मला काय होईल झालंय पुढचं, मी हार मानली, मी हात वर करतो, मला जमणार नाही. And they leave their schools and they will be, in their whole life, they will be regretting. आणि एकदा शाळा त्यांनी सोडली की त्याच्यानंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतात. मी केलं असतं तर बरं झालं असतं, मी पूर्ण करू शकलो असतो, पण मी मध्ये सोडलं म्हणून ते स्वतःला कोसत राहतात. Some people, they want to become IAS officer. काही मुलं IAS होतात And they start studying. आणि ते अभ्यास करू लागतात. And slowly they will come to know this is very difficult. मग काही काळानंतर, टप्प्यानंतर त्यांना असं वाटू लागतं हे जरा जास्तच कठीण आहे, हे मला होणार नाही. They lose patience मग त्यांचा धीर गमावला जातो and they become clerk. आणि मग नंतर ते कुठतरी एका लिपिकाची नोकरी करू लागतात. See, if we have patience, if we have perseverance, we can reach to the highest place. जर आमच्यामध्ये चिकाटी आहे, जर आम्ही जे करायचं ते ठरवलं आहे, तर आम्ही खूप उंचीवरच्या ठिकाणावर जाऊ शकतो. प्रियांनो, So patience will make you bold even if you did not get or it is late. बघा, धीर ना तुम्हाला धाडसी बनवतो आणि कुठल्याही गोष्टीची वेळ होण्याआधी तो तुमचे ते काम पूर्ण करतो. Even though it is late, but you are bold. जरी विलंब लागला तर तुम्ही धाडसी होता. You don't, if you have patience, you will say, yes, God will give me. आणि तुमच्याकडे जर संयम असा तर तुम्ही म्हणाल विश्वासाने की परमेश्वर मला नक्की ते देईल. Yes, I may not have now, but God will definitely give आज me. माझ्याकडे ती गोष्ट नसेल, पण परमेश्वर मला ती गोष्ट नक्की देईल एक दिवस. Patience will make you tough man. आणि देव तुम्हाला त्या धीराच्या द्वारे तुम्हाला एक तगडा माणूस बनवतो. Yes, you will become very strong. एक खूप मजबूत असा व्यक्ती तुम्हाला तो बनवतो. Patience is like a baby growing in the womb. बघा, धीर म्हणजे ना आपल्या पोटामध्ये एक बाळ वाढत असतं ना, त्याप्रमाणे आहे. ते वाढत वाढत जातं. We feel nothing is happening from outside, बाहेरून तर काही कळत नाही की आत नेमकं काय चालू आहे, but पण after the time is completed, you will have a very beautiful child in your hand. आणि ज्यावेळेला वेळेची पूर्णता होते त्यावेळेला तुमच्या हातामध्ये एक खूप गोंडस बाळ असतं. प्रिया, If mother says, I can't wait for 9 months, this is 1 month, immediately give a child. जर तुम्ही म्हणाल की 9 महिने मी काय वाट बघणार नाही, मला लगेच माझं बाळ पाहिजे 2 महिन्यात, Okay, if she does cesarean and she get the baby, आणि जर तिचं पोट फाडलं पण तिचं ते पूर्णपणे तयार न झालं बाळ जर तिच्या हातात दिलं तर what happens? काय होईल तुम्हाला माहिती आहे? She will be scared. ती घाबरेल त्याला बघून. She can't even touch the baby. ती घाबरून त्या बाळाला हात पण लावणार नाही. She will reject. ती त्याला धिक्कारेल. Many times we want to take blessings before God's time. बघा, देव आम्हाला एखादे आशीर्वाद देण्याच्या आधीच आम्ही ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो And afterwards they start crying. आणि नंतर मग आपण रडू लागतो. When God gives in this time, everything will be very beautiful. देव जेव्हा त्याच्या वेळेनुसार आम्हाला काही गोष्टी देतो त्यावेळेला त्या खूप सुंदर असतात, परिपूर्ण असतात. He will set right situation and people around you. अशी परिस्थिती तो आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या द्वारे आमच्या जीवनात तयार करतो. He will set right. आणि त्याच्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो काहीतरी घडवू इच्छित असतो, तर तसे तो ना सेटअप लावतो असं म्हणू शकतो आपण. तो सरळ करतो. पहिला आमच्या अवतीभोवतीच्या गोष्टी सरळ करणार, नंतर आमचे आशीर्वाद आम्हाला देणार. हा. So what we do before things get before circumstances becomes clear, we try to get the things. काही गोष्टी देव जे सरळ करू इच्छित असतोय तो त्याच्याद्वारे सरळ करण्याआधी आम्ही आमच्याद्वारे ते सरळ करायला जातोय आणि ते काहीतरी गडबड होऊन जाते. Yes, we fall into problem. आणि मग आम्ही त्या समस्यांमध्ये अडकतो. So when we lose patience, we settle to comfortable place. आणि ज्या वेळेला आम्ही आमचे If we lose patience, ज्या वेळेला आमचा धीर आम्ही गमावतो ना, we try to become comfortable. त्यावेळेला आम्हाला असं आम्ही थोडासा आमची समस्या निरसन झालं म्हणून आम्ही कम्फर्टेबल म्हणजे आरामदायी. हा, आम्ही आरामदायी होतो. मग So it means impatient people are very comfortable.
म्हणजे बघा, ज्यांच्यामध्ये धीर नाही ते खूप कम्फर्टेबल असतात. Nothing to do. त्यांना काही करायचं नसतं. Yes, cool. They are cool. Nothing. Nivant. त्यांना काय करायचं नसतं, ते निवांत So असतं. you ask them whatever, I'm fine. त्यांना काय पण विचारा, निवांत चाललंय आपलं. But nothing will happen in their lives. त्यांच्या जीवनात घडतं काहीही नाही. They don't take big things as a challenge. त्या मोठ्या गोष्टींना ते आव्हान म्हणून स्वीकारतच नाही. They are comfortable with small blessings. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच त्यांना आशीर्वाद वाटतो. हेच माझे आशीर्वाद असं त्यांना वाटतं. Today you give me food, that's enough for me. आज जेवायला मिळालं खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. This month you give me 10,000 rupees salary, that's enough for या me. महिन्यात मला 10,000 सॅलरी मिळाली, कम्फर्टेबल, मला खूप मस्त वाटतं. Comfortable. No any higher vision. त्यांच्याकडे काही एक मोठं उद्दिष्ट, मोठा दृष्टांत नसतो, Because no patience. कारण धीरच नाहीये. So impatient people will not achieve great things. म्हणून ना, ज्यांच्यामध्ये धीर नसतो ना, ते मोठ्या गोष्टींची म्हणजे मोठ्या गोष्टीकडे पोहोचत नाही. त्यांच्या जीवनातून कुठलीही मोठी उद्दिष्ट ही प्राप्त होत नाही त्यांच्या हातून. An impatient person is vulnerable to sin. He commits sin very easily. बघा, हा जो अधीर माणूस असतो ना, त्याच्या हातून पाप खूप सहजपणे होत असतं. Yes, he doesn't obey God. कारण तो देवावर विश्वास करत नाही, म्हणून त्याचं आज्ञापालन करत नाही. Most of the reason for our sin is impatience. आमच्या जीवनातली ना सर्वात अधिक पापांची जी संख्या आहे, जी जास्त पाप आमच्या हातून झाले, त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, आम्ही अधीर होतो. कारण पापांचे हा, आमच्या जीवनातील पापाचं मुख्य कारण आहे की आमच्याकडे धीर नाही. I want to tell you one quality of a man of patient. मी एका व्यक्तीचं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की तो खूप No. धीर धरला. No, one quality of patient. हा, एका धीर धरणाऱ्या माणसाची एक गुणवत्ता मी तुम्हाला सांगू इच्छितो. In Exodus chapter 34 verse 6 and 7. निर्गम याचा 34 अध्याय 6-7 मध्ये काय म्हटलं बघा. Yeah. Here, निर्गम याचा 34-6-7. Exodus 34, 6 and 7. निर्गम याचा 34 अध्याय 7 वचन बघा. निर्गम याचा 34-6-7. So here he says, and he passed in front of Moses, proclaiming, the Lord, the compassionate and gracious, slow to anger, abounding in love and faithfulness. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली की परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर. See, when we have patience, we will be slow to anger like God. ज्या वेळेला आम्ही धीर धरतो त्यावेळेला आम्ही राग करण्यास मंद होतो परमेश्वरासारखा. Nowadays, because of this modern world, we are becoming very annoyed people. Very soon we will become angry. आजकाल या आधुनिक जगामध्ये ना इतके आम्ही क्रूर लोक झालोय किंवा इतके आमच्याकडे पेशन्स कमी असल्यामुळे आम्ही क्रूर होतोय, रागिष्ट झालोय. So, in these days, we need patience more. आणि या दिवसामध्ये आम्हाला मात्र धीरजची खूप गरज आहे, संयमाची खूप गरज आहे. God is slow to anger. कारण परमेश्वर मंद क्रोध आहे. Some people are so angry for every small thing, they will be upset. काही लोकांना ना अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त राग येतो. They will be shouting for every small things on other people. प्रत्येक छोट्या छोट्या कारणांसाठी लोकांवर ते ओरडत असतात. How is our God? आमचा परमेश्वर कसा पाहायचा या Our वचनामध्ये? God is slow to anger, आमचा परमेश्वर मंद क्रोध आहे, दयेचा सागर आहे तो. abounding in love and faithfulness. बघा, कृपाळू, दयाळू आणि दयेचा सत्याचा सागर असं म्हटलं आहे. Yeah. So, when we read in 1 Corinthians 13:4, पहिले करंथी 13 अध्याय 4 वचन जर आपण बघितलं, there Paul explains about the nature of love. पौल प्रेमाच्या वेगवेगळ्या कलागुणांना किंवा गुणवत्तेला तिथे स्पष्टीकरण देत म्हणत The आहे. first quality of love is, he says, love is patient. त्यामुळे तो म्हणतो की प्रीतीत धीर धरा. Yes, that is the प्रीती धीर धरते. he begins with patience. बघा, प्रीतीचा सगळ्यात पहिला गुण काय? प्रीती धीर धरते. If you are a man of love, if you are a woman of love, you have a patience. You जर have तुम्ही patience. एक प्रेमळ व्यक्ती आहात किंवा एक प्रेमळ पुरुष आहात, स्त्री आहात, तर तुम्ही सगळ्यात आधी त्या प्रीतीमध्ये धीर धरणार. You don't quit. तुम्ही लगेच हार मानणार नाही. And second quality of man of patience is he believes every day. बघा, जो व्यक्ती धीर धरतो ना, संयमी असतो, तो दररोज
देवावर विश्वास करतो. Yes, today he believes in God. He believes in God tomorrow, day after tomorrow. He believes in God every day. आज परमेश्वरावर तो विश्वास करणार, उद्या करणार, परवा करणार, कारण त्याला माहित आहे त्याचा परमेश्वर त्याला त्या धीराचे प्रतिफळ देणार आहे. Just like that widow in Luke chapter 18. बघा लूकाच्या 18 अध्यायामध्ये जी अत्याग्रही विधवा होती ते तुम्हाला माहित आहे. She went to that man who feared no God. बघा ती एका अशा न्यायाधीशाकडे जात होती जो न्यायाधीश जराही तिची कदर करत नव्हता, तो देवाला भीत नव्हता, विश्वास करत नव्हता, Who doesn't respect any people. कुठल्याही व्यक्तीची तो किंमत करत नव्हता, असा तो न्यायाधीश होता आणि त्याच्याकडे ही विधवा जात She होती. went to him every day. प्रत्येक दिवशी ही विधवा त्याच्या पायाला झिजवत होती, दररोज त्याकडे जात होती. That shows her patience. आणि यामधून दिसतो त्या स्त्रीमध्ये किती संयम असेल पहा. She didn't say, no, he is not the right man. He is not a good man. I will not go him. I will तिने not go to असे him. कधीही बोलली नाही की हा व्यक्तीकडे मी उगीच येतोय, हा व्यक्ती माझी जराही कदर करत नाही, मी याच्याकडे येणार नाही. We should be having patience like that woman. अशा एका व्यक्तीसारखा धीर आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. So now, from where we get patience? आता हे संयम कुठून मिळतं आम्हाला, Yes. कशातून मिळतं, कसं मिळतं, How to get patience? कसं मिळणार. Number one, पहिली गोष्ट, patience comes from scriptures. देवाचे वचन वाचताना तुम्हाला धीर खूप मिळू शकतो. वचनाद्वारे. वचनाद्वारे तुम्हाला धीर मिळतो. In Romans chapter 15, verse number 4. रोमकरास पत्र 15:4 मध्ये काय म्हटले बघा. Romans 15:4 says, रोमकरास 15:4 असे म्हणत आहे, For whatsoever things were written aforetime were written for our learning. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता That we through patience and comfort of scriptures may have hope. बघा आम्हाला म्हटलंय की सुरुवातीला. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे. Here it says शास्त्रापासून मिळणारा धीर आणि उत्तेजन. बघा पवित्र शास्त्रातून आम्हाला धीर आणि उत्तेजन मिळतं. So then if you want patience, जर तुम्हाला धीर शिकायचा आहे, संयमी शिकायचा आहे, go to the Bible. तुम्ही पवित्र शास्त्रात जा, Keep on reading Bible. सतत वाचत राहा. But the difficulty is कठीणता काय आहे माहिती, we don't have patience to read the Bible. आम्हाला पवित्र शास्त्र वाचायला सुद्धा संयम नाही. Yes, we don't have patience. तोही आमच्यामध्ये वाचण्यासाठी Yeah. धीर नाही आमच्यामध्ये. Read God's word, meditate God's word, think about God's word, and your patience will increase. देवाचे वचन वाचत राहा, विश्वास करत राहा, मनन करत राहा आणि तुम्हाला धीर मिळेल. Today we have time for everything, but no time for God's word. बाकी सर्व गोष्टीसाठी आमच्याकडे वेळ आहे, फक्त देवाच्या वचनासाठी वेळ नाही. That's why we don't have patience. म्हणूनच ना आमच्यामध्ये या संयमाची कमतरता आहे. People don't read Bible, they are impatient people. आणि जे लोक शास्त्र वाचत नाही त्यांच्यामध्ये धीर अजिबात नसतो. Yeah, some of us believe that we learn patience from suffering. काही लोकांना असं वाटतं की दुःखातून जात असताना संयम शिकायला मिळतो. If I go through hard time, I will learn. काही लोकांना वाटतं की माझ्या जीवनाच्या कठीण परिस्थितीतून मी जाताना मला धीर शिकायला मिळणार. That is wrong. हे अक्षरशः चुकीचं आहे. Bible doesn't say that. शास्त्र असं सांगतच नाही. If you go through tough time, you will become strong. No. तुम्ही फक्त त्या कठीण काळातून जाऊनच मजबूत होता का? No. नाही. That's a wrong belief. हा एक चुकीचा विश्वास आहे. We do not become strong by going through tough times. आम्ही चुकीच्या काळातून कठीण परिस्थितीतून जाऊन शक्तिशाली होत नाही. Suffering won't make us strong, but God's word makes us strong. देवाचे वचन आम्हाला बळकट करते, ना की कोणती जगातली परिस्थिती. Yes, many people say like this, I am going through this bad time, that God is teaching me something. आणि बरेच लोकांनी मी असं म्हणताना ऐकलंय की या परिस्थितीतून गेलो म्हणून मी शिकलो, या परिस्थिती माझ्यावर आली म्हणून मी खूप मजबूत झालो वगैरे वगैरे. See, you might have used that situation, but that was not God's intention. बघा तुम्ही त्या परिस्थितीचा आधार घेतला असेल, पण परमेश्वराची ही मनोवृत्ती त्या परिस्थितीमध्ये नव्हती. God will teach you first. देव तुम्हाला आधी शिकवणार. God will make you strong first. तो तुम्हाला आधी मजबूत करणार. Yes, first God will equip you. परमेश्वर तुम्हाला पूर्णरित्या भरणार आधी. Then He will allow you to go through tough time. पण त्यानंतर मग तो तुम्हाला सिद्ध करण्यासाठी त्या गोष्टीतून घेऊन जाणार की तुम्ही तयार झाला आहात की नाही पाहायला. It is not that you will become strong by going through the situation. परिस्थिती कठीण जेव्हा असते त्याच्यातून जाऊन आम्ही मजबूत होत नाही. You are already strong.
तुम्ही आधीच मजबूत आहात. Now you are ready for tough time. आता तुम्ही तयार आहात त्या परिस्थितीतून जाण्यासाठी. It is written in the Bible. बघा हे बायबलमध्ये लिहिलं आहे. In 1 Corinthians 10:13. पहिले कोरिन्थीकरास 10:13 मध्ये काय म्हणते बघा. Yeah. In 1 Corinthians 10:13 Bible says, no temptation have overtaken you except that which is common to mankind. And God is faithful. He will not let you be tempted beyond what you can bear. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि देव विश्वसनीय आहे. See here, God, what is it? He will not let you be tempted beyond what you bear. बघा तुम्हाला सहन करता येत नाही अशी शिक्षा तो तुम्हाला देत नाही. God will not say, this man is not strong. I will throw him in some problem, then he will become strong. परमेश्वर असे कधी म्हणत नाही या व्यक्तीला मला मजबूत करायचं आहे, याच्या जीवनामध्ये समस्या आणा, याला मी मजबूत करतो. What Bible says here? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? He will not allow any temptation more than your capacity. कोणताही असा मोह तुमच्या शक्ती पलीकडे किंवा अशी परीक्षा तो तुम्हाला आणत नाही. When you are tempted, ज्यावेळेला तुम्ही असे मोहित होता, परीक्षेत पडता, He will also provide a way out so that you can तो तुम्हाला त्याच्यातून endure it. बाहेर पडण्याचा एक मार्गही देतो प्रिया, Yes, to endure it. की तुम्ही त्याच्यातून सहजपणे पार जावं. So we don't get patience or we don't become strong by going through hard times. आमच्या जीवनातल्या कठीण परिस्थितीमुळे आम्हाला धीर येतो असे अजिबात होत नाही. In Isaiah 41 verse 10, बघा यशया 41:10 काय म्हणतोय? there God says, I will strengthen you and help you. बघा मी तुला शक्ती देईन, मी तुला मजबूत करेन. God will give us strength, not the situation. तो आम्हाला शक्ती देईल, तो आम्हाला मजबूत करेल. This is how we learn patience. बघा असे आम्ही शिकतो धीर काय आहे तो. We all have seen wrestling match, kusti. आम्ही खूप वेळेला रेसलिंग बघतो की कुस्ती बघतो. No wrestler will think directly I will go and start fighting and I will become strong. कुठलाच असा कुस्तीपट्टू असा म्हणत नाही, मनामध्ये ठरवत नाही, जाणार आणि मी त्याला लगेच पाडून लगेच मी जिंकणार And I will become strong. आणि मग मी मजबूत होणार. He will not become strong directly by entering into the competition. बघा तो लगेच असा स्पर्धेमध्ये उतरून त्याला लगेच त्याला चित करून तो विजयी होत नाही. What he will do? काय करतो तो? First he will go to the gym. आधी तो आखाड्यामध्ये जातो and he will learn there. आणि त्याच्यानंतर तो कुस्ती शिकतो. He will eat good food. तो चांगल्या प्रकारचं पौष्टिक अन्न खातो. He will become strong. तो मजबूत होतो. Then he will enter into आणि competition. मग तो त्या स्पर्धेमध्ये उतरतो. That's how God is. That is how our God is. अशा प्रकारे आमचा परमेश्वर आहे. He will strengthen you. तो तुम्हाला मजबूत करेल. Then he will allow you to go through tough आणि times. त्या वेळेला तुम्ही त्या परिस्थितीतून जाऊ शकता, निभावू शकता. So then how we get patience? कसं आम्हाला पेशन्स मिळतात, धीर मिळतो? By reading God's word. देवाचे वचन वाचल्याने, By meditating God's word. देवाचे वचनाचं मनन केल्याने, By obeying God's word. त्याच्या वचनाचे आज्ञापालन केल्याने. Number 2. दुसरी गोष्ट, Patience comes by praying for patience. तुम्हाला संयम तेव्हाच मिळेल ज्यावेळेला तुम्हाला संयम मिळावा म्हणून प्रार्थना करा. Yes, when you pray. कधी तुम्ही प्रार्थना करणार? Colossians chapter 1 verse number 9. कलश पत्र याचा पहिला अध्याय 9 ते 12 वचन. What the Bible says here. बघा पवित्र शास्त्र इथे काय Colossians सांगतं. 1:9. कलश पत्र याचा पहिला अध्याय 9 ते 12 वचन बघा काय म्हणताय. For this reason, since the day we heard about you, we have not stopped praying for you. यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागत आहे की. See, Paul didn't stop praying for the Colossian church. कलेसेकरासच्या मंडळीसाठी पौल खंड न पडू देता प्रार्थना करत आहे. He's praying every day. दररोज प्रार्थना करत आहे. For what? का? There is a big list. कारण एक मोठी लिस्ट आहे त्याच्या प्रार्थना विनंत्यांची. But we'll go to verse number 11. आता 11 वचन मध्ये जाऊया. The last prayer point. शेवटचा त्याचा प्रार्थनेचा मुद्दा विषय विनंती. Being strengthened with all power according to his glorious might, so that you may have great endurance and patience. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं समर्थ व्हावा ही त्याची प्रार्थना विनंती. See, Paul is praying every day. दररोज तो प्रार्थना करत आहे.
God, you give patience to Colossae church. देवा तू कळसेकराच्या मंडळीला ताकद दे पिता. So that's how we also should pray. आम्ही देखील अशीच प्रार्थना केली पाहिजे प्रिय. God, give me patience देवा तू मला धीर दे पिता. in my family, माझ्या कुटुंबामध्ये to bear my family, माझ्या कुटुंबाला सहन करण्यास, to bear the situation ज्या in my परिस्थिती life, माझ्या जीवनामध्ये येतात त्याच्यामध्ये मी सहन करण्यासाठी, to bear my wife, to bear my husband, माझ्या पत्नीला सहन करण्याची शक्ती तुम्हाला दे पिता. to bear my children, you give me patience, माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी देखील मला सहन शक्ती दे पिता. to endure the situation, give me patience. तो म्हणाला की परिस्थितीमधून निभावण्यासाठी मला सहाय्य कर, मला संयमी बनव. That's how God gives you patience. या प्रकारे परमेश्वर तुम्हाला संयम देईल प्रिय. But don't say, give me patience right now. असे म्हणू नका की संयम धरणार, खरं आत्ता मला संयम द्यायचा. Yeah, that's not patience again. याला संयम म्हणतच नाही. Number 3, तिसरा मुद्दा, how we get patience. कसा आम्हाला धीर मिळू शकतो प्रिया. Patience comes by following great men and women of God. बघा, ज्या वेळेला तुम्ही देवाचे महान सेवक आणि सेविका यांचं जीवन चरित्र अनुसरतात तेव्हा तुम्हाला पेशन्स मिळतो. You read the stories of missionaries. जर तुम्हाला संयमाबद्दल जास्त शिकायचं तर तुम्ही मिशनऱ्यांच्या कथा वाचा, Yes, learn. त्यांचं जीवन चरित्र नक्की वाचा. Then you will learn patience. तुम्हाला कळेल की त्यांनी किती धीर धरला होता. In Hebrews chapter 12 verse 1, बघा, इब्री लोकांपत्र 12:1 काय म्हणत आहे. Hebrews 12:1 says, ते असे म्हणते, wherefore seeing we also are compassed about with so great a cloud of witnesses, let us lay aside every weight and the sin which does so easily beset us, and let us run with patience the race set that is before us. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून देऊन आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून The writer धीराने is धावावे. saying, you run with patience. लेखक असं म्हणतोय की तुम्हाला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावं. When you are surrounded by so many witnesses, so many great men and women of God. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समोर अशी खूप सारी उदाहरणं आहेत की ज्यांनी आपला जो धाव होती ती विश्वासूपणे केली, धीराने केली, त्यांना पाहून तुम्ही तुमची धाव तशी धीराने Think धावा. about David, think about Job, think about Jesus, and start living your life. आमच्या पूर्वजांनी ज्या प्रकारे धीर धरला, आमच्या पूर्वजांनी ज्या प्रकारे मग मोशे असो, मग तिथे येशू असो, पौल असो, कुणी असो, त्यांना पाहून तुम्हाला उत्तेजन मिळेल आणि तुम्हाला संयम शिकायला मिळेल प्रिया. And run with patience. धीराने धावा असं म्हटलं आहे. Why do we run? आता धावायचं का? We want early, we want soon, that's why we run. बघा, तुम्हाला जर लवकर हवंय ना, त्यामुळे तुम्हाला धावायचं आहे. But how to run with patience? पण धीराने धावायचं कसं? I want early, that's why I'm running. मला जरा लवकर पाहिजे म्हणून मी धावत आहे. But here writer says, be patient. पण धीराने धावायचं. You are running, तुम्ही धावता, you are running, धावता, you are running, धावत असता, don't stop थांबायचं नाही. until you reach your destination. जोपर्यंत तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत, तुमच्या मंजिल पर्यंत पोहोचण्यापर्यंत थांबायचं नाही. That's what he says, run with patience. म्हणून तो म्हणतोय धावत राहा, मध्ये थांबू नका, हार मानू नका, धावत राहा जोपर्यंत तुम्ही त्या अंतिम उद्देशापर्यंत पोहोचत नाही. Yes, something is set before you. God has kept a target. काहीतरी उद्देश ठेवला आहे परमेश्वराने तुमच्या जीवनासाठी, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धीराने धावत राहा. James 5:10. याकोबाचे पत्र 5:10 काय म्हणते James बघा. 5:10 says, ते असे म्हणते, brothers, as an example of patience in the face of suffering, take the prophets who spoke in the name of the Lord. बघा म्हणताय वचन, बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. See, he is telling, if you want to learn patience, you look at the prophets. बघा, जर तुम्हाला धीर शिकायचा आहे ना, तर तुम्ही संदेष्टे, देवाचे सेवक यांचा कित्ता घ्या, यांचं उदाहरण घ्या. Don't say, I will go through tough time and God will teach me आणि patience. असं म्हणू नका की मी कठीण परिस्थितीतून जाईन आणि मला परमेश्वर हे धीर शिकवेल. First, God will teach you patience. पहिल्यांदा तुम्हाला धीर शिकवेल. Yes, this is the third method how we receive patience. ही एक तिसरी पद्धत आहे जिथे आम्ही धीर कसा धरायचा हे शिकतो प्रिया. So, follow
men of God and women of God. म्हणून देवाच्या सेवक आणि सेविकांचा कित्ता घ्या. Number 4, how we get patience. चौथा मुद्दा, आम्ही हे धीरज कसा मिळू शकतो, संयम कसा मिळू शकतो. Patience comes from the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला धीर धरता येतो. प्रिय, Patience comes from the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे संयम शिकता येतो. In Galatians 5:22 we see patience as a fruit. बघा, धीराला गलतीग्रस्त पत्राच्या पुस्तकामध्ये धीर म्हणजे एक फळ दिले असेल. फळ The म्हणतो. Holy Spirit will generate His fruit of patience पवित्र in you. आत्म्याची जी फळं आहेत त्यामध्ये धीर हा शब्द आहे. प्रियांनो, Yeah. And these things will make you perfect and you will receive patience. आणि ही गोष्टी, या सर्व गोष्टी तुम्हाला परिपूर्ण करतील धीरामुळे. प्रियांनो, So then how to wait? कसं वाट बघायची, Is how to wait now. कशी वाट बघायची. आता You have patience, okay? तुमच्याजवळ धीर आहे. Most of the people think that if they don't do anything, it means they are man of patience. बघा, काहीही करायचं नाही म्हणजे वाट बघायची असं काही लोकांना वाटतं. No. काहीही न करता वाट I बघायची. told you patience is work. बघा, संयम ही एक कृती आहे. Yes. James chapter 5:7. बघा, याकोबाचे पत्र 5:7 काय म्हणत आहे. Be patient, then brothers, until the Lord's coming. See how the farmer waits for the land to yield its valuable crop, and how patient he is for the autumn and spring rains. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. Yes, he's waiting. While waiting, he doesn't go and sleep at home. बघा, कृती संयम धरणे म्हणजे घरात जाऊन झोपणे नव्हे. But until he gets the crop, he will be working in the जोपर्यंत farm. त्याची कापणी त्याला मिळत नाही, तो पाऊस पडत नाही, तोपर्यंत तो तिथेच वाट पाहत असतो. तो He says in verse number 8, 8व्या वचनामध्ये काय म्हटलं बघा. you too be patient and stand firm because the Lord's coming is near. बघा, तुम्हीही असा धीर धरा कारण प्रभूचे येणे जवळ आहे. Yes, the Lord's coming. You be patient because the Lord is going to come soon. बघा, म्हटलेलं आहे की तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरण स्थिर करा कारण प्रभूच्या आगमनाची वेळ झाली आहे. Patience will make you firm. बघा, तुम्हाला धीर ना मजबूत उभारायला मदत करतो. Yes, he will not fall down. तो तुम्हाला खाली पडू देणार. And he says in verse number 9, 9व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा. don't grumble against each other. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. Yes, brothers, he will not be judged. The judge is standing at the door. कारण पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. How to have patience, how to wait. कसं वाट बघायची आता कळालं तुम्हाला. You are waiting, तुम्ही वाट पाहताय but grumbling. पण कुरकुर करत. Yeah, it is because of you, because of her, all these things are happening. I didn't get that. No, wait, don't grumble. Wait, God will give you. संयम शिकताना प्रियानं कुरकुर करायचं नाही. तुमच्यामुळे हे झालं नाही, तुम्ही असं केलं असतं तर ते झालं असतं, हे तुमच्यामुळे झालंय असे दोष देऊ नका, एकमेकांबद्दल कुरकुर करू नका. He says, do not grumble against each other. एकमेकांबद्दल कुरकुर करू नका असं म्हटलं प्रियानं. We should learn to be patient with everyone. आम्हाला प्रत्येकाबरोबर संयम राखता आला पाहिजे प्रियानं. If God has kept it for you, you will get it. जर परमेश्वरने काही गोष्टी तुमच्यासाठी ठेवल्या आहेत तर त्या तुमच्यासाठीच ठेवल्या आहेत. So have patience with your wife, with your husband. आणि म्हणून तो धीर संयम तुम्ही तुमच्या पत्नीविषयी, तुमच्या पतीविषयी सतत धरा प्रिया. Be patient with your children. तुमच्या मुलांबद्दल देखील थोडा धीर धरा. If patients are troubling you, parents usually when children are troubling them, immediately they give phone. You take and go that side. आणि कधी कधी मुलं आपल्या आई वडिलांना त्रास देत असताना ते म्हणतात, बाबा फोन पाहिजे होता, हे घे फोन, जा तिकडं. So we only spoil our children. आम्हीच आमच्या मुलांना खराब करत आहे We प्रिया. don't have patience to answer them. आमच्या जवळ त्यांना उत्तर देण्यासाठी काही उत्तरच नाही. Yes, we have patience for our work, but don't have patience to talk with our own child. आम्हाला आमच्या काम करण्यासाठी संयम आहे, आमच्या मुलांबरोबर बोलताना आम्हाला धीर नाही करत. And today even children also have no patience to talk with the parents आणि आज त्या मुलांना देखील आपल्या आई वडिलांशी बोलताना कुठला संयम बघायला मिळत नाही. because of the cell phones. कारण त्या तुमच्या सेलफोन्समुळे, मोबाईल फोनमुळे Cell phones are stealing our patience. आज तो आमचा धीर आहे ना चोरत आहे. Yes, तुमचा सेलफोन, तुमचा मोबाईल फोन. we become very much impatient with each other. एकमेकांबरोबर इतके असंयमी आपण झालो आहे.
So be patient with your family members. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर कुटुंबातील सदस्यांबद्दल थोडा धीर धरा, So patience will make you strong. कारण ते तुम्हाला मजबूत बनवणार आहे. Patience will make you firm. ते तुम्हाला मजबूतीनं स्थिर करणार आहे. Patience will take you to the highest place. कारण हाच धीर तुम्हाला खूप वर घेऊन जाणार आहे. Allow God to work in your life. देवाला ना तुमच्या जीवनात काम करायला परवानगी द्या, Yes, God will never leave you. कारण तो तुम्हाला कधी सोडणार नाहीये. He will never forsake you. तो तुम्हाला कधीच त्यागणार नाहीये, सोडणार नाहीये. He knows He has chosen you. कारण त्याला माहितीये की त्याने तुम्हाला निवडलं आहे. He didn't forget His responsibility. मग तो त्याची जबाबदारी विसरणार नाही ना. You know, when God says that a mother may forget her baby, but I will not forget you. वचन असं सांगते की एका आईला देखील आपल्या तान्याबाळाचा विसर पडू शकतोय. What does it mean? याचा काय अर्थ होतो? A mother may forget her responsibility, but I will not forget my याचा अर्थ असा responsibility. होतो की एक आई देखील आपल्या मुलाबद्दल असलेली जबाबदारी विसरू शकते. मी नाही विसरणार. See, God has billions of children. बघा, देवाजवळ करोडो अरबो मुलं आहेत. Not only that, even he has to manage the creation. आणि कारण त्याला या सर्व निसर्गाची जपणूक करायची, सांभाळायचे त्याला. No, he also manages sun, moon, planets. He's managing all these things. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, पृथ्वीवरीलचे लोक, या सगळ्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. At the same time, आणि अशा वेळेस he didn't forget you. तो तुम्हाला वैयक्तिकरित्या देखील तुमची जबाबदारी तो विसरत नाही. See, if we have more children, जर sometimes आमच्याकडे we थोडी जास्त forget. मुलं झाली We forget. की आम्हाला आमच्याच मुलांचा एका दुसऱ्याचा विसर पडतो. If a church is big, pastor will forget some things. बरंच मोठं चर्च झालं तर पास्टरांना देखील वेगवेगळ्या व्यक्तींकडे जाऊन त्यांची भेट घेणं पर्सनली थोडं कठीण होतं, But विसरलं जातं. our God is not like पण that. परमेश्वर असा नाहीये. He will not forget you. तो तुम्हाला विसरणार नाहीये. He has not forgotten His responsibility in your life. तो तुमच्या जीवनाची जी जबाबदारी त्याच्यावर आहे ना, देवावर, ती जबाबदारी तो कधी विसरत नाही. Even though it looks late for you, but He will do it. थोडा विलंब झाल्यासारखं तुम्हाला वाटेल, पण त्याच्याकडून कधी विलंब होत नसतो. Let us be patient. म्हणून धीर धरा, संयमी राहा. Let's close our eyes. ही आपले डोळे आपण बंद करूया. Our great God of patience, आमच्या महान संयमी देवा, we want to thank you for teaching us about this subject. या विषयाबद्दल तू आम्हाला शिकवलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देऊ इच्छितो. Father, we pray you give me patience, and even for everyone who is hearing this message. मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला तू तो धीर दे पिता, तो आम्हाला शिकव पिता, So that we can be perfect in our lives. जेणेकरून तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे आम्ही कशातही उणे न राहता परिपूर्ण हो. Give us patience so that we can reach to the goal. तू आम्हाला तो धीर शिकव म्हणजे आम्ही आमच्या अंतिम उद्देशापर्यंत पोहोचू. You give us patience so that we can bring peace in our family. तू आम्हाला तो धीर शिकव जेणेकरून आमच्या कुटुंबात शांती येईल. Thank you, O Lord. धन्यवाद पिता. Father, पिता, help us to meditate about these things. या गोष्टींचं मनन करायला आम्हाला शिकव पिता. Thank you, Father. धन्यवाद पिता. May your Holy Spirit continuously work in us. आणि देवा तुझा पवित्र आत्मा आमच्या सातत्याने काम करू दे पिता. Thank you, God. धन्यवाद पिता. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून पिता. Amen. 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 Amen.